मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो सॉरी, आज जरा एपिसोड टाकायला उशीर झाला. रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, बाहेर पाऊस चालू असल्यामुळे रेंज मिळत नाही, त्यामुळे एपिसोड अपलोड व्हायला वेळ लागतो. चला तर मग आजचा एपिसोड एन्जॉय करूयात. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. सुरुवातीला आपण बघतोय आर्या ना अगदी अधाशासारखं जेवत असते. नंदिनी जीवाने आणलेल्या डब्यावर ताव मारत असते आणि खूप दिवसांनी जेवल्यावर माणूस कसं जेवतो अगदी तशी जेवत असते ती. आता जीवाला नवलच वाटतं ते सगळं बघून. तो म्हणतो, अगं हळू, अगं तू एवढी भरभर जेवलीस, म्हणजे आईच जर एवढी भरभर जेवली तर बाळ कसं निघेल. आता तो सहज बोलून जातो, तेव्हा नंदिनी म्हणते, बाळ कसं निघेल म्हणजे ते माझ्यासारखंच निघेल ना. मग जीवा तिला म्हणतो, अगं तू कुठे त्याची आई आहे, बाळ तर हिच्या पोटात आहे ना. असं तो बोलायला जाणार तेवढ्यात ते लागतं बरं का, नंदिनीला जोरात लागतं. लागणारच, साहजिक आहे. आता हे सगळे उद्योग केल्यावर असंच होणार ना. आणि तेवढ्यात मग त्या आर्याला ठसका लागतो. ती पाणी पिते आणि हा तिची पाठ चोळायला लागतो लगली. म्हणजे याला फार काळजी आहे तिची, म्हणजे तिच्या पोटात याचं बाळ आहे ना, म्हणून हे सगळे उद्योग होणारच होते मंडळी. आपल्याला आधीपासून माहित होतं. आता हे नंदिनीला खटकलं. तिचा ठसका संपतो तरी हा तिची पाठ चोळतच असतो जीवा. नंदिनी म्हणते, अहो गेलाय बरं का तिचा ठसका. मग जीवा म्हणतो, ओ हा म्हणजे हो गेलाय. यांच्यामध्ये आता हे तमाशे जास्ती रंगणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता आपल्याला हेच बघायला मिळणार आहे पुढे. आता बघा आर्याला कळलंय की यांच्यामध्ये काहीतरी ठिणगी पेटली आहे, म्हणून ती जेवण मस्त एन्जॉय करते यांच्याकडे बघत बघत. पण यांच्यामध्ये भांडणं लागलीच ना शेवटी. असो, आता आज काव्याने खूप मोठा पराक्रम केलाय. काव्या ठरली आहे धुरंधर मंडळी. काव्या म्हणत असते पार्थला, छान वाटतंय बरं का देशमुख, मीडिया आहे म्हणून नाही पण आपल्या कामाची दखल घेतली जाते ना. देवाकडे हेच माझं म्हणणं आहे की हा रोड लवकरात लवकर चांगला व्हावा. तेवढ्यात कोणीतरी आलाय. आता लाल दिव्यामध्ये कोणीतरी आलाय, म्हणजे काव्याला भेटायला आल्या होत्या ना त्या तिच्या फेवरेट IAS मॅडम तिथे आल्यात. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. काव्या त्यांना बघते आणि आश्चर्यचकित होते. आधी तर तो इन्स्पेक्टर बाहेर पडलाय, ज्याने यांच्यासोबत उद्धटसारखं वर्तवणूक केली होती ना, तो इन्स्पेक्टर. काव्या आता हळूच म्हणते पार्थला, काय वाटतं देशमुख, हे मला अटक करायला आले असतील का. पार्थ म्हणतो, मी बरी अटक होऊ देईल, तुमच्या आधी त्यांना मला अटक करावी लागेल. काव्याचं सेन्स ऑफ ह्युमर छान आहे. ती म्हणते, देशमुख किती मस्त ना, आपलं बाळ आता जेलमध्ये जन्माला येणार. आपला बेबो श्रीकृष्णासारखा जेलमध्ये जन्माला येईल की काय. पार्थ म्हणतो, काय चाललंय काव्या, गंमत सुचतीये तुम्हाला. आता तेवढ्यात ते इन्स्पेक्टर समोर आल्या क्षणी पार्थ म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब. आता तो काही पुढे बोलणार पार्थ. तेवढ्यात आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, अहो नाही हो, तुमचा गैरसमज झालाय. म्हणजे पार्थ त्यांना म्हणतो, तुम्हाला अटक करायची असेल तर मला करा. ते इन्स्पेक्टर म्हणतात, अटक. काव्या म्हणते, काय बोलताय तुम्ही हे देशमुख. अहो करेक्ट आहे, आपण कुठला कायदा हातात घेतला नाही, काही प्रॉब्लेमच क्रिएट केला नाही, तर मग हे कशाला आपल्याला अटक करणार आहे. त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात, पण तुम्ही प्रश्न तर हातात घेतला ना. आता त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात काव्या आणि पार्थ आणि बाकीचे सगळेच जण. काव्या म्हणते, कोणीतरी हातात घ्यायलाच हवा होता ना प्रश्न. काय हो सावंत, बघू आता आम्हाला उत्तर कधी मिळतंय. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, मॅडम तुमचं उत्तर स्वतःहून चालत येतंय बरं का तुमच्या समोर. आणि त्या मॅडम उतरल्यात आता गाडीतनं. आता त्यांचा जरा औरा दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो गाडीतून उतरताना. अरे शेवटी IAS अधिकारी ते IAS अधिकारीच असतात. असो, तर आता त्या उतरल्यात खाली आणि काव्याला आणि पार्थला टेन्शन आलंय. बापरे, आता ही गोष्ट कुठपर्यंत जाते. आणि थोडंसं ते ढंगची करून त्यांनी आपला सस्पेन्स वाढवला. त्या IAS मॅडम काव्याच्या समोर येत म्हणतात, काय हो काव्या, तुम्ही तर आत्तापासूनच IAS झाल्यासारख्या वागताय. काव्याला जरा टेन्शन दिलं बरं का त्यांनी. त्या म्हणतात, सगळ्याची कामं काय तुम्हालाच करायची आहे का. काव्या जरा घाबरते. तिला असं वाटतं, अरे देवा, आपलं काही चुकलं की काय. ती आता जरा टेन्शनमध्ये येते. आणि नंतर जेव्हा नंदिनीचा सीन त्यांनी दाखवलाय, जीवा म्हणत असतो नंदिनीला, तिचं पोट भरलं असेल ना. नंदिनी म्हणते, हो भरलं असेल ना. नंदिनीला आधीच राग आलाय बरं का जीवाचा. आता त्याचं काही खरं नाही आहे. आता तेवढ्यात आर्या हात धुवून येते आणि म्हणते, वा कमाल, आता दोघं जण तुम्ही सिरियसली. आता नंदिनी म्हणते, अगं आर्या, तुला खरंच जेवणाचा प्रॉब्लेम होत असेल तर सांग, आम्ही दोघं जण डबा घेऊन येऊ हा तुझ्यासाठी. जीवा म्हणतो, अगं नाही तर पाठव. त्यावर आर्या म्हणते, अरे तुमच्या दोघांना त्रास कशाला तेवढा. त्यावर आता नंदिनी म्हणते, अगं त्रास कसला, बाळ आणि बाळाची आई पोटभर जेवणार असतील तर त्रास काय. आर्या आता दोघांकडे बघते आणि म्हणते, तुम्ही मस्करी तर नाही ना करत आहात माझी, का सिरियसली बोलताय. अरे खरंच आणणार तुम्ही डबा, रोज हा असा डबा. त्यावर आर्या खुश होऊन म्हणते, क्या बात आहे यार, नाही तुम्ही ना, अरे मस्त डबा आणला बरं का आज. पण तुम्ही माझा आधीचा टिफिन बघायला हवा होता. अरे ऐसा टिफिन दुश्मन को भी ना मिले. जीवा म्हणतो, अरे आपण तो दोस्त आहे यार. त्यावर आर्या म्हणते, पॉइंट आहे जीवा. अगं नंदू,
थँक्यू थँक्यू सो मच. ती आता नंदिनीचे गालगुचे घेत म्हणते, नाराज झालीस का ग आज? नंदिनी म्हणते, नाही ग त्यात काय. आर्या म्हणते, खरं सांगू का, जेवण ना माझा वीक पॉईंट आहे, दुखरी नस आहे माझी. वेळच्या वेळेला जेवायला मिळालं नाही ना की मला ब्रेकअपचं फील येतं. मला ना रोज रोज असं मस्त जेवण कोणी खाऊ घातलं ना तर मी प्रेमात पडेल त्याच्या, अशी मुलगी आहे मी. जीवा आता स्माईल करायला लागतो. आर्या पुन्हा कौतुक करत म्हणते, वाह काय जेवण होतं आजचं. फोडणीचं वरण, लसणाची ती चटणी, वा वर पेरलेली ती मस्त कोथिंबीर, तूप, वा 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 वा, मस्त वाटलं मला घरचं जेवण खाऊन. त्यावर नंदिनी आता कौतुक करत म्हणते, अगं फोडणीचं वरण म्हणजे जीवाची स्पेशालिटी आहे, आजचं वरण त्यांनीच केलं. त्यावर आता लगेच ही आर्या म्हणते, सिरियस? आर्या खुश होऊन म्हणते, वा शेफ जन्मजय, तुमचा हात द्या. आणि आता तिने जीवाच्या हाताला पापी घेतली आहे बरं का. ते ॲप्रिसिएशन किस का काय म्हणतात म्हणे ते. तेवढ्यात आर्याला कॉल येतो आणि आर्या म्हणते, नंदिनी मी आलेच आले अगं हे बघ नंदू, डब्बा नको नेऊस, हे बघ कोशिंबीर राहिली आहे ती मी नंतर खाणार आहे, असं म्हणून ती निघून जाते बरं का. आता मात्र नंदिनीचा फुल राग आहे बरं का जीवावर. आता प्रेक्षकांनो, या IAS मॅडमचा सीन यांनी दाखवलाय. त्या काव्याला म्हणतात, काय हो मॅडम, सगळ्यांची कामं तुम्हाला एकट्यालाच करायची आहे का काय हो इन्स्पेक्टर सावंत? ते सावंत म्हणतात, हो मॅडम, तुम्ही म्हणालात ना अगदी तशाच आहेत बरं का या काव्या मॅडम, अगदी डॅशिंग आहेत. म्हणजे मी त्यांना सपोर्ट दाखवलाच नव्हता, पण त्या मागे हटल्या नाही बरं का. काव्या आणि पार्थला आश्चर्य वाटतं की हे नेमकं झालं तरी काय. त्यावर आता IAS मॅडम म्हणतात, अतिशय जबाबदार आहेत बरं का इन्स्पेक्टर. नाही, तुम्हाला वाटलं असेल त्यावेळेला तुम्ही IIP रोडचं काम करत होतात तेव्हा आलं होतं माझ्या सगळं कानावर. तुम्ही कुठे कुठे गेलात, कोणाकोणाला बोललात, काय काय विचारलं. नाही, मला ठाऊक होतं प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही राव राणेला भेटाल. सॉरी प्रेक्षकांनो, मी मागे सावंत सावंत म्हणते, ते TTMचे इन्स्पेक्टर सावंत पाठ झालेत ना मला म्हणून. पण या इन्स्पेक्टरचं नाव राव राणे आहे. सॉरी थोडंसं जरा गल्लत झाली ऐकण्यात. आणि या IAS मॅडमनी काव्याला सगळा अनुक्रम सांगितला की हा सगळा त्यांचाच प्लॅन होता. त्या काव्याला सांगतात, राव राणेंनी तुमची मदत केली होती पण मला तसं होऊ द्यायचं नव्हतं. आणि मग IAS मॅडमनी राव राणेला एकदा फोन केला होता आणि सांगितलं होतं, हे बघा राव राणे, ती मुलगी जिद्दी आहे बरं का, स्पार्क आहे तिच्यामध्ये, पण तिला सध्या मदत करू नका. तिला तुम्ही आत्ता मदत केली ना तर तिला असं वाटेल की हे सहज शक्य होतं आणि काम लवकर होतं. तिला जरा स्ट्रगल करू देत आणि मला बघायचंय ती पुढे हे सगळं काय करते. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे बुजवणारी ही भावी IAS आपल्या सिस्टीममधले खड्डे कसे बुजवते ते. त्यावर राव राणे म्हणतात, ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगाल तसंच होईल. आणि राव राणे हे सगळं सांगतात आणि IAS मॅडम पण सांगतात. आणि राव राणे काव्याला आता म्हणतात, सॉरी मॅडम, राज्याध्यक्ष मॅडमला तुमची परीक्षा घ्यायची होती ना, म्हणून मी त्यांच्या आदेशानुसार हे सगळं वागत होतो. हे ऐकल्यावर काव्या आणि पार्थला आश्चर्यच वाटतं. काव्या म्हणते, मॅडम मी पास झाले का मग? IAS मॅडम म्हणतात, तुला उत्तरपत्रिका हवी आहे का? देते तर. त्या राज्याध्यक्ष मॅडम म्हणतात, उत्तरपत्रिका कुठवर आली आहे राव राणे? त्यावर आता एक गाडी दिसते बरं का. आणि राव राणे म्हणतात, मॅडम बघा उत्तरपत्रिका आली बरं का. आता गाडीमधनं हा तो माणूस उतरलाय, तो कॉर्पोरेटवाला नाही का, ज्याचा व्हिडिओ काढला होता काव्याने आणि तो व्हिडिओ ह्यानेच डिलीट करायला लावला होता. काव्या त्या माणसाला बघते आणि आश्चर्यचकित होते. हा माणूस गडबड गडबड धावत येतो बरं का आणि म्हणतो, सॉरी सॉरी मॅडम, मी लवकर आलो होतो, जरा उशीर झाला, तुमचा फोन आल्या आल्या निघालो बघा. बोला बोला, कोणाची माफी मागायची आहे मला? आता तो काव्याकडे बघतो आणि म्हणतो, तू इथे? तो माणूस म्हणतोय, मॅडम तुम्ही ह्यांची माफी मागायला मला इथे बोलवलंय? त्यावर राज्याध्यक्ष मॅडम म्हणतात, हो हो, त्याला 2 कारणं आहेत बरं का. अहो तुम्हाला जे काम करायचं होतं ते यांनी केलंय आणि माफी तर तुम्हाला मागावीच लागेल. तुम्हाला नाही नाही, त्या जर उद्या IAS ऑफिसर झाल्या तर त्यांच्या ऑर्डर तुम्ही कशा बरं फॉलो करणार? माफी तर तुम्हाला मागावीच लागेल. त्यावर आता तो माणूस जरा उद्धटसारखा म्हणतो, असं आहे वय, ठीक आहे मागतो माफी. ओ काव्या मॅडम सॉरी बरं का. त्यावर नाही सॉरी, तो कविता मॅडम म्हणतो आणि म्हणतो, कविता मॅडम सॉरी बरं का. पार्थ म्हणतो, ओ साहेब, कविता नाहीये, त्यांचं नाव काव्या आहे, काव्या देशमुख. त्यावर हा कॉर्पोरेटचा ऑफिसर म्हणतो, हो हो सॉरी बरं का मॅडम, काव्या मॅडम सॉरी, असं म्हणतो तो बरं का प्रेक्षकांनो. मग काव्या त्याला भला मोठा लेक्चर देते बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवलंय तिचं हे बोलणं. त्यावर तो कॉर्पोरेटरचा ऑफिसर म्हणतो, आव मॅडम, या रस्त्याच्या खड्ड्याचं टेन्शन घेऊ नका, 2 दिवसात काम करतो बघा. अरे या IIP रोडला मक्खन, एकदम मक्खन करून टाकतो बघा. त्यावर काव्या म्हणते, आणि काय हो बाकीच्या रस्त्यांचं काय? काव्या त्याला आता मोठंच्या मोठं लेक्चर देते बरं का आणि म्हणते, अहो साहेब, हा फक्त एवढ्या रोडचा प्रश्न नाहीये, आपल्या एरियातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले सगळे रस्ते नीट नको का व्हायला? कसं आहे माहिती का, आम्ही टास्क करतो नाही का, नाही सगळे आमची बिलं, आम्ही टॅक्स भरतो, सगळी आमची बिलं वरच्या वर भरतो, सगळी वेळेवर भरतो, टॅक्स आम्हीच भरायचा. आणि तुमच्या खड्ड्याच्या या रस्त्यावरनं आम्ही जाणार किंवा आमचे नातेवाईक जाणार, त्यांचा ॲक्सिडेंट होणार आणि हॉस्पिटलची बिलं पण आम्हीच भरायची का?
काय हो साहेब, हा कोणता न्याय आहे तुमच्याकडे? अहो फक्त ऍक्सिडेंटच होत नाही तुम्ही बनवलेल्या या रस्त्यावर, अहो आमचे गुडघे झिजतात, आमच्या डोक्याचा भुगा होतो, त्याचं काय करायचं मनस्तापाचं? अहो कुठलाही माणूस घरातून निघाल्यावर कामावर वेळेवर नाही पोहोचत, त्याचं काय करायचं साहेब? अहो आम्ही वेळेत आमच्या इच्छित स्थळी न पोहोचण्याचं कारण तुमचे खराब रस्ते आहेत, कळतंय का तुम्हाला? अहो खेडेगावात लहान मुलं दगडधोंडे असलेल्या रस्त्याने जातात शाळेत, त्याचं कारण हेच खड्डे, हेच रस्ते, खराब रस्ते बरं का. अहो मयत नेतात ना तेव्हा एखाद्या आजारी बाईला अहो 4 लोक घेऊन जातात खेड्यापाड्यात तालुक्याला, का? कारण तुम्ही या सुखसोयी लोकांना देतच नाही, स्वतःच्या खिशात भरता ना सगळे पैसे. अहो कळतंय का? अपुरी पडते ती तुमची इच्छाशक्ती, आणि आडवा येतो ना तो तुमचा हा भ्रष्टाचार. काव्याने त्याला सगळ्यांसमोर झापलंय बरं का. आता त्या माणसाला त्याची चूक कळते. काव्या त्याला म्हणते की जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, विसरू नका. तुम्हाला परत मत देताना समाजाची इच्छाशक्ती कमी पडू शकते बरं का, लक्षात घ्या. त्यावर आता तो माणूस जरा खजील होतो, पण बाकीचे तिथे असणारे सगळेच लोक टाळ्या वाजवतात. ऍक्च्युली ना प्रेक्षकांनो, काव्या आणि पार्थने जे काही हे लपून केलंय ना ते यांच्या घरच्यांना प्राऊड फील व्हावं असंच आहे. पण तरी सुद्धा मानिनी समोर वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न मांडला गेलाय, आणि हे सगळं मुद्दाम वसवाते आणि विजयने केले. त्यामुळे मानिनीचा राग आणि संताप आता काव्या पार्थला झेलावा लागणार आहे. काव्याचं हे बोलणं ऐकून तो ऑफिसर खजील होतो आणि म्हणतो, सॉरी मॅडम, माझी चूक झाली, आता असं होणार नाही. त्यावर आता IAS राज्याध्यक्ष मॅडम म्हणतात, आय एम प्राऊड ऑफ यू डिअर, तुझ्यातला हा स्पार्क असाच राहू दे, जबाबदारीची जाणीव अशीच धगधगत राहू दे तुझ्यामध्ये. खऱ्या धुरंधर तर तुम्ही आहात काव्या. काव्या मग त्यांना सल्यूट करते बरं का प्रेक्षकांनो, आणि मग त्या मॅडम तिथून निघून जातात. काव्या खूप खुश झालेली आहे, ती आता पार्थला मिठीत घेते आणि म्हणते, पहा आपण जिंकलो बरं का, असं म्हणून ती पार्थला मिठी मारते. आणि आता हे दोघेही हातात हात घेऊन तिथून निघून जातात. या सगळ्यांनी तिथे जी झाडं लावली ना खड्ड्यात, आता त्या झाडांचं काय होणार प्रेक्षकांनो, नक्कीच ती उपटली जाणार. सहज आपलं डोक्यात आलं म्हणून तुम्हाला शेअर केला. आजचा हा रिव्ह्यू आवडल्यास लाईक नक्की करा. प्रेक्षकांनो किती उशीर झाला तरी मी तुम्हाला लग्नानंतरचा रिव्ह्यू देते की नाही, आवडल्यास लाईक करत जावं, मला पण तेवढं बरं वाटतं. चला तर मग आता बघूया पुढच्या सीनमध्ये काय तमाशा घडतोय. इकडे जीवा आणि नंदिनी निघालेत घरी जायला आर्याच्या ऑफिसमधनं. जीवा नंदिनी निघालेत घरी जायला आर्याच्या त्या हॉस्पिटलमधनं. तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, थांबा जीवा, थोड्या वेळ थांबूयात. जीवा म्हणतो, बरं पण काय झालंय? जीवाच्या लक्षात आलंय बरं का नंदिनीला राग आलाय, म्हणून त्याने गाडीमध्ये ते गाणं लावलंय, का रे अबोला, का रे दुरावा, अपराध माझा असा काय झाला. हे गाणं त्यांनी बराच वेळ ऐकवलंय बरं का. आता नंदिनी ते आठवते बरं का, तिने पण असंच गाणं म्हटलेलं असतं ना एकदा कधीतरी जीवासाठी. जीवा पुन्हा ते गाणं म्हणतो आणि म्हणतो, काय झालं नंदिनी, का चिडली आहेस एवढी? नंदिनी म्हणते, काहीच झालं नाही ना तुमच्याकडनं. जीवा म्हणतो, अगं मी काय केलं? एक मिनिट हा, तू उगाच मला दोषी ठरवू नकोस. तुझी ती बिंदास बहीण काही करते भावनाच्या भरात, मला कशाला उगाच दोष देतेस? नंदिनी म्हणते, जीवा मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. जीवा म्हणतो, कळतंय मला, तुझी बहीण मला जास्ती भाव देते म्हणून तुला त्रास होतोय ना. नंदिनी म्हणते, जा तरी, काही आपलं, मला काही त्रास नाही होते. जो काही त्रास व्हायचा ना तो तुम्हाला होणार आहे. आता जेवण करा, डाळीला फोडणी द्या, डबा पण तुम्हीच पोहोचवा तिच्यासाठी, आणि काय ते हातावर किस वगैरे ते पण तुम्हीच घ्या बरं का. जीवा मोठ्याने हसायला लागतो नंदिनीला आणि म्हणतो, अगं काहीतरीच, अगं तुला कसं कळत नाही ग वेडाबाई, तू पण ना माझी बायको काही. काय चाललंय तुझं? तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अगं कमॉन नंदिनी, अगं तू का जेलस होतीयस एवढी? अगं कोणाच्या हातचं जेवण आवडलं ना तर असं हातावर किस करत असतात, त्याला ॲप्रिसिएशन किस म्हणतात बघ. नंदिनी म्हणते, हो का, मला नाही माहिती अशा किस बद्दल, आणि असं हे काय कोणी कोणाला देतं का? जीवा म्हणतो, अगं हो, तुलाही कोणाच्या हातचा पदार्थ आवडला तर तू सुद्धा. नंदिनी म्हणते, गप्पा बसा, मी असं काही करणार नाही, अजिबात नाही. मी असं ते ॲप्रिसिएशन का काय ते मी असं कोणाला करणार पण नाही, आणि माझ्या हातावर पण नाही करू देणार कोणाला. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते जीवा. आता इथेच नंदिनीच्या रागावर त्यांनी हा एपिसोड संपवला बरं का मंडळी. आता उद्याच्या भागात आपण काय बघणार आहोत ते बघा. आता मानिनीने कानाखाली हाणली आहे बरं का पार्थच्या, हे तुम्ही कालच्या प्रोमोत पाहिलं होतं. वसू आत्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाय, पण आता मानिनी खूप संतापलेली असते. ती चिडून म्हणते, का खोटं बोलता घरामध्ये, या मूर्ख आईशी का खोटं बोलता? जीवा म्हणत असतो, आई ऐकून तरी घे ना त्यांचं बोलणं. मानिनी आता जीवावर रागवते आणि म्हणते, ए शाण्या गप्प बस, काही बोलत असेल ना तू पण माझ्याशी काही खोटं नाटक तर आत्ता सांग बाबा, नाही म्हणजे एकदाचं माझं डोकं फोडून घेते मी.
नंदिनी मानिनीचं उग्र रूप बघते आणि तिला टेन्शन येतं बरं का प्रेक्षकांनो. आता जरा तिला सासूचा धाक वाटायला लागलाय. ती ठरवते आता की सगळ्यांना हळूहळू सगळं सत्य सांगायचं. असं काहीतरी आता येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे. काल परवाच त्यांनी प्रोमो आउट केलाय मालिकेचा. आता प्रोमोतही त्यांना काय दाखवावं ते कळत नाहीये प्रेक्षकांनो. मालिकेचा ट्रॅकच बिघडलाय हे खरं आहे, पण काही काही सीन अप्रतिम दाखवतात, लाजवाब, त्यात शंकाच नाहीये. पण मानिनीला आता हे सगळं सत्य कळल्यावर काय होणार, कसं होणार? काव्या आणि पार्थने पण आज छान काम केलंय बरं का. चला तर मग मंडळी, आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडला ना, मग लाईक करायला विसरू नका. आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बाईचा आशीर्वाद ऐकतायत की नाही आपल्या चॅनलवर, तो मी आधी देते बरं का. ऐका नक्की आणि एन्जॉय करा आणि मला सांगा तुम्हाला आवडत असेल तर. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. टेक केअर मंडळी. धन्यवाद.